नमस्कार. स्टिंगच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 23 नोव्हेंबर 2022 वार बुधवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठाण्यात बघितलं. आता घेऊया छोटासा ब्रेक. माता सुरक्षित तर घर सुरक्षित. अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग कार्यक्षेत्रात 13 शहरी आरोग्य केंद्रामार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाद्वारे माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहीम दिनांक 26 सप्टेंबर पासून सर्वत्र राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत आशा, ANM, सार्वजनिक आरोग्य परिचारिका व वैद्यकीय अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी गरोदर माता, स्तनदा माता व वय वर्ष 18 व त्यावरील सर्व स्त्रियांची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करीत आहेत. या तपासणी शिबिरादरम्यान स्त्रियांची सर्वांगीण तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये स्त्रियांची उंची, वजन, BMI, रक्तदाब, हिमोग्लोबिन, थायरॉइड, रक्तातील साखर, लघवी व इतर सर्व तपासणी विविध तज्ज्ञांमार्फत निःशुल्क करण्यात येत आहे. या अभियानादरम्यान औषधोपचार व औषधी निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सर्व स्त्रियांना गर्भवती माता, स्तनदा माता यांना वैयक्तिक आरोग्य संदर्भात मार्गदर्शन व आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. गर्भवती स्त्रियांची विशेष तपासणी करण्यात येत असून त्यांना विविध औषधी व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. गर्भवती स्त्रियांची सोनोग्राफी विविध सोनोग्राफी केंद्रांमार्फत निःशुल्क करण्यात येत आहे. तसेच त्यांचे आभा कार्ड बनविण्यात येत आहे. माननीय आयुक्त महानगरपालिका अमरावती, माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती व सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती यांच्याद्वारे 18 वर्षावरील सर्व स्त्रियांना आवाहन करण्यात येत आहे की माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेअंतर्गत होणाऱ्या आरोग्य तपासणीचा सर्वांनी लाभ घ्यावा. सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या अधिसभा म्हणजेच सिनेट निवडणुकीचा निकाल बुधवारी दुपारी हाती आला. या निवडणुकीत 3ही पॅनलमध्ये चांगलीच चुरशीची लढत झाल्याचे दिसून आलेत. या निवडणुकीत नोटा पॅनलच्या अनेक उमेदवारांनी बाजी मारल्याचे दिसून आलेत, तर शिक्षण मंच प्रदेश अध्यक्षांना पराभवाला सामोरं जावं लागलं. निवडणुकीत शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुखसह अनेक मंडळ उमेदवारांनी सिनेट निवडणुकीत बाजी मारली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी उशिरा रात्री करण्यात आली. रात्री सर्व विभागातील मतपत्रिका छाननी करून नंतर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. या निवडणुकीचा अनेक संवर्गातील पदाचा निकाल हाती आला असून यात 3 विद्यापीठ शिक्षक संवर्गात सामान्य वर्गवारी डॉक्टर संदीप वाघुले यांना 33 तर डॉक्टर अनिल नाईक यांना 24 मते प्राप्त. डॉक्टर संदीप वाघुले यांची अधिसभेवर निवडून आले आहे. तर महिला वर्गवारीत डॉक्टर जागृती बारबद्दे यांनी 35 मते घेऊन बाजी मारली. 10 प्राचार्य संवर्गामध्ये SC वर्गवारीत प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई यांना 65 तर डॉक्टर राजेंद्र रामटेके यांना 49 मते मिळाल्याने डॉक्टर सुभाष गवई विजयी झाले. DT/NT वर्गवारीत प्राचार्य डॉक्टर विजय नागरे 74 मते घेऊन विजयी झाले. OBC वर्गवारीत प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट यांना 73 मते मिळाल्याने विजयी झाले. महिला वर्गवारी प्राचार्य डॉक्टर मिनल ठाकरे यांना 51 तर प्राचार्य डॉक्टर अनुराधा वैद्य यांना 64 मते मिळाली. यात प्राचार्य डॉक्टर अनुराधा वैद्य विजयी झाले आहे. अधिसभेवर व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघामध्ये महिला वर्गवारी डॉक्टर मिनल निलेश गावंडे यांना 133 मते घेऊन विजयी झाल्या. 10 प्राचार्य मतदारसंघामध्ये सर्वसाधारण वर्गवारी पहिल्यांदा क्रमांकावर प्राचार्य डॉक्टर राधेश्याम सिक्ची, दुसऱ्या क्रमांकावर प्राचार्य डॉक्टर देवेंद्र गावंडे, तर तिसऱ्या क्रमांकावर प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे, चौथ्या क्रमांकावर प्राचार्य डॉक्टर संजय खेरडे, 5व्या क्रमांकावर प्राचार्य डॉक्टर निलेश गावंडे विजयी झाले. व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघामध्ये सामान्य वर्गवारीत नंबर 1 वर श्री हर्षवर्धन देशमुख, नंबर 2 वर डॉक्टर अशोक चव्हाण, नंबर 3 वर श्रीराम देवस्कर आणि नंबर 4 वर ॲडव्होकेट मोतीसिंग मेहता विजयी झाले. 10 महाविद्यालयीन शिक्षक मतदारसंघामध्ये DT/NT वर्गवारीत विजयी कापसे यांना 1833 मते मिळाल्याने विजयी झाले. ST वर्गवारी हरिदास धुर्वे यांना 1864 मते घेऊन विजयी झाले. SC वर्गवारी डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांना 1581 तर डॉक्टर प्रफुल्ल गवई यांना 1006 मते मिळाली. या वर्गवारीत डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांनी बाजी मारली. OBC वर्गवारीत डॉक्टर सुभाष गावंडे यांना 1828 मते घेऊन विजयी झाले. महिला वर्गवारीत डॉक्टर अर्चना बोबडे यांना 2029 मते मिळून त्यांनी विजय मिळविला. नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघामध्ये महिला वर्गवारीत मयुरी जवंजाळ यांना 5785 मते घेऊन विजयी झाले आहेत. अभ्यास मंडळाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत संलग्निक महाविद्यालयातील गणित मंडळ निवडणुकीत डॉक्टर विजय मेटे, डॉक्टर अनिल निमकर व डॉक्टर विद्या शर्मा, भौतिकशास्त्र मंडळात डॉक्टर गोपाळ ढोकणे, डॉक्टर अजय लाड व डॉक्टर संजय कुमार श्यामकुवर, रसायनशास्त्र अभ्यास मंडळात डॉक्टर सुमरसिंग ठाकूर, डॉक्टर हेमंत कुमार चांडक व डॉक्टर प्रवीण रघुवंशी, वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळावर डॉक्टर दिलीप हांडे, डॉक्टर सुचिता खोडके व डॉक्टर तुषार वानखडे, विज्ञान अभ्यास मंडळावर डॉक्टर अभिजित अणे, डॉक्टर विजय जाधव व डॉक्टर अविनाश थोटे, इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळावर डॉक्टर चंद्रकांत जाधव, डॉक्टर अजय ठाकरे व डॉक्टर मनीष तिबडेवाल निवडून आलेत. तर फार्मास्युटिकल सायन्स अभ्यास मंडळावर डॉक्टर अनिल चांदेवार, डॉक्टर सचिन दिगडे व डॉक्टर शिरीष जैन सिनेट निवडणुकीत निवडून आले आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत लेखा व सांख्यिकी अभ्यास मंडळावर डॉक्टर मनोज कुमार जगताप, डॉक्टर मनोज पिंपळे व डॉक्टर सोनल चांडक, व्यवसाय व्यवस्थापन अभ्यास मंडळावर डॉक्टर रुपेश कुहेकर, डॉक्टर आनंद नारंजे व डॉक्टर प्रसाद खानजोडे, वाणिज्य भाषा अभ्यास मंडळावर डॉक्टर श्रीकृष्ण काकडे, डॉक्टर ताराचंद कंटाळे व डॉक्टर सुभाष राऊत निवडून आलेत. मानव विज्ञान विद्याशाखेअंतर्गत इंग्रजी अभ्यास मंडळावर डॉक्टर राजेश मस्के, डॉक्टर सुधीर त्रिकांडे व डॉक्टर किरण खंडारे निवडून आलेत. मराठी अभ्यास मंडळावर डॉक्टर काशीनाथ बऱ्हाटे, डॉक्टर गजानन मुंडे व डॉक्टर अण्णा वैद, इतिहास अभ्यास मंडळावर डॉक्टर संतोष बनसोड, डॉक्टर गोविंद तिरमनवार व डॉक्टर कैलास गायकवाड, अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर डॉक्टर रामदास भांडवळकर, डॉक्टर मधुकर ताकतोडे, डॉक्टर SM दंडाडे, राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर डॉक्टर प्रशांत विखे, डॉक्टर प्यारेलाल सूर्यवंशी व डॉक्टर सुभाष गवई विजयी झालेत. तर होम इकॉनॉमिक्स अभ्यास मंडळावर डॉक्टर संध्या काळे, डॉक्टर कल्पना कुर्डे व डॉक्टर नीना चावरे निवडून विजयी झालेत. विद्या परिषदेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील सर्वसाधारण वर्गवारीतून एका जागेसाठी डॉक्टर संजीव जगताप यांना 1715 तर डॉक्टर दिनेश खेडकर यांना 1175 मते मिळाली असून
डॉक्टर संजू जगताप विजयी झालेत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील अनुसूचित जाती वर्गवारीच्या एका जागेसाठी डॉक्टर वर्षा सुखदेवे यांना 2005 तर डॉक्टर अरुणा वाडेकर यांना 1025 मते मिळाली असून डॉक्टर वर्षा सुखदेवे या विजयी झाल्या आहेत. सर्वसाधारण वर्गवारीच्या एका जागेसाठी डॉक्टर A.G. हरणे यांना 1215 तर डॉक्टर M.M. पिंपळे यांना 1669 मते मिळाली असून डॉक्टर M.M. पिंपळे विजयी झालेत. मानवविज्ञान विद्याशाखेतील DT-NT वर्गवारीत डॉक्टर अरुण चव्हाण यांना 1339 तर डॉक्टर जीवन पवार यांना 1500 मते मिळाली असून डॉक्टर जीवन पवार निवडून आलेत. सर्वसाधारण वर्गवारीतून डॉक्टर सुनील आखरे यांना 1244 तर डॉक्टर नितीन चांगोले यांना 1653 मते मिळाली असून डॉक्टर नितीन चांगोले विजयी झालेत. आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील OBC वर्गवारीच्या एका जागेसाठी डॉक्टर S.V. देशमुख व डॉक्टर संजू साळीवकर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामधून डॉक्टर S.V. देशमुख यांचा विजय झालाय. मतमोजणीच्या कामासाठी शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर गजानन गुल्हाने यांच्या अध्यक्षतेत बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रसाद वाडेगावकर, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर यादव कुमार मावडे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रणव कोलते, केमिकल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर A.L. राठोड यांचा समावेश होता. निर्वाचन अधिकारी म्हणून कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख यांनी उत्कृष्ट रीतीने कार्य केलेत. कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे, प्रकुलगुरू डॉक्टर विजयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी सुरू असून उपकुलसचिव मंगेश वरखेडे, सहाय्यक कुलसचिव रवींद्र सयाम, प्रभारी अधीक्षक उमेश लांडगे यांच्यासह विद्यापीठातील सर्व प्रमुख अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी मतमोजणी कार्यात सहभागी झालेत. प्रदीप खेळकर यांच्या 5 वर्षात विद्यापीठातील वर्चस्वाला भाजपाचे दिनेश सूर्यवंशी यांच्यासह आधीच आंतरिक नोटाचा विरोध होता. त्यांचे विद्यापीठात वाढतं वर्चस्व पाहता त्यांच्या विरोधात अंतर्गत नाराजीचा सूर उमटत होता आणि तोच आंतरिक विरोध निकाल लागल्यानंतर स्पष्ट दिसून आला. नोटाचे डॉक्टर सुभाष गावंडे यांनी 800 मतांनी डॉक्टर प्रदीप खेळकर यांचा पराभव केला. मागील निवडणुकीत आमदार डॉक्टर रणजित पाटीलसह आमदार प्रवीण पोटे यांच्यासह अमरावती विभागातील सर्व भाजपा नेत्यांनी मिळून काम केले होते. मात्र यावेळी आताच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपा नेत्यांचा विशेष रुची दिसून आला नाही. एकीकडे प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांची प्रदीप खेळकर विरोधात असलेला अंतर्गत नाराजीचा सूर पडसाद निवडणुकीत स्पष्ट दिसून आल्याने डॉक्टर प्रदीप खेळकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अमरावतीच्या निवासस्थानी असलेल्या डिवाइन फेस ऑफ इंडिया क्वीन निलिमा देशमुख यांना नागपूर येथील कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नागपूर येथील एका हिऱ्याच्या दुकानात हिरे आभूषणात त्यांचे फोटोशूट करून शहरात देशमुख यांचे होर्डिंग्ज झळकत आहे. अमरावती येथे राहणाऱ्या निलिमा देशमुख यांनी सांस्कृतिक क्षेत्रात मजल मारली आहे. त्यांनी डिवाइन फेस ऑफ इंडिया क्वीन बहुमान पटकाविला. नंतर त्यांना अनेक कार्यक्रमात एक स्टार म्हणून आमंत्रित केले जात आहे. नागपूर येथे आयोजित दिवाळी सभेचा ओरिएंट हॉटेलमध्ये एक भव्य डिवाइन फेस ऑफ इंडिया क्वीनच्या कार्यक्रमात अमरावतीच्या डिवाइन फेस ऑफ इंडिया क्वीनच्या विजेता निलिमा देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमात सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमासह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. निलिमा देशमुख यांनी सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स सादर केला. या उत्साहात त्यांनी नृत्यही सादर केले. यावेळी हॉटेल ओरिएंटमध्ये योग्य पदार्थाचा आस्वाद घेतला. आयोजक वतीने निलिमा देशमुख यांना चांदीचे नाणे आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यांचे नागपूर शहरातील हिऱ्यांच्या दुकानात आमंत्रित करून दागिन्यांमध्ये फोटोशूट करून दिवाळी मिलन शोचे होर्डिंग्स शहरभर लावण्यात आले. आगामी कार्यक्रमात निलिमा देशमुख यांना ज्युरी आणि जज म्हणून सौंदर्य स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळेच निलिमा देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सध्या देशमुख या अमरावती विद्यापीठात योगा MA देखील शिकवत आहे. याचं श्रेय देशमुख त्यांच्या सर्व चाहत्यांना आणि पत्रकारांना देत आहे. निलिमा देशमुख यांना 3 नातू आहेत. यासोबतच त्यांची मुलगी प्रियर्षी देशमुख यासुद्धा उच्च पदावरील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ क्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहे. निलिमा देशमुख यांनी संगीत, मराठी आणि समुपदेशन मानसोपचार EC मध्ये MA केले आहे. यासोबतच त्यांनी इंडिया क्वीनचा 3-4 जीत किताब जिंकून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे. अद्याप फक्त त्यांची नोंदणी करणे बाकी आहे.
मैं डॉक्टर विजय कुमार और मेरे साथी डॉक्टर रेड्डी और स्टेट की तरफ से डॉक्टर लाहने। आजकल हम महाराष्ट्र स्टेट की विज़िट पे हैं LSD कंट्रोल प्रोग्राम में स्टेट को सपोर्ट करने के लिए। तो जो हमने ऑब्ज़र्व किया है कि स्टेट बॉडीज़ अच्छा काम कर रहे हैं और डिजीज़ हमारी कंट्रोल में है, और जो हमारा नेक्स्ट 8 to 10 डेज़ में वी आर एबल टू कंट्रोल द केसेस जो अभी हमारे बढ़ रहे हैं। वैसे तो ट्रेंड काफ़ी डिक्रीजिंग है, पर ये 8-10 दिन में हम इसको पूरी तरह कंट्रोल कर पाएंगे। स्टेट एनिमल वेलफेयर डिपार्टमेंट गाइडलाइंस के अकॉर्डिंग अच्छा काम कर रहे हैं, बट हमें थोड़ा सा सहयोग एडमिनिस्ट्रेशन से चाहिए, क्योंकि वेटनरी सेक्टर ट्रीटमेंट में इन्वॉल्व है, वैक्सीनेशन में इन्वॉल्व है, तो हर जगह अपने आप को स्टैंड नहीं कर सकता। तो वी नीड द सपोर्ट ऑफ एडमिनिस्ट्रेशन इन सम एरियाज़, जैसे जो वेक्टर मैनेजमेंट है, डिसइंफेक्शन है, गांव की सफाई है, नालों की सफाई है, पानी का सैनिटाइजेशन है टू कंट्रोल द वेक्टर पॉपुलेशन। सेकेंडली जो बरियल साइट्स हैं वो आइडेंटिफाई होनी चाहिए, वहाँ पे जो है वेटनरी डिपार्टमेंट के सपोर्ट से साइंटिफिक डिस्पोजल हो, जिससे कि डिजीज़ आफ्टर वेस्ट मटेरियल से वो फैलने का डर ना हो और उसको प्रॉपर आइडेंटिफाई हो, मैनेजमेंट हो। तीसरा अवेयरनेस प्रोग्राम भी एक एडमिनिस्ट्रेटिव साइड से भी चलना चाहिए कि इसमें लोगों का सहयोग रहे, जिससे कि वे जैसे साफ़ सफाई अपने बाड़े की रखनी है, साफ़ सफाई अपना जो एरिया है उसका रखना है। दूसरा एक बहुत इम्पोर्टेंट पार्ट है कि एनिमल ओनर्स में जानकारी होनी चाहिए कि वेटनरी जो एक्सपर्ट्स हैं उनकी राय लिए बिना कोई ट्रीटमेंट ना करें इस फेज़ में, क्योंकि कई बार ऐसा देखा गया है कि जो अनस्पेशलाइज्ड लोग हैं वो ट्रीटमेंट कर देते हैं, जो इससे काफ़ी समस्या आ जाती है। तो सबसे मेरा यही अनुरोध है कि वेटनरी जो एक्सपर्ट्स हैं हमारे सब जगह अवेलेबल हैं, तालुका लेवल पे, विलेज लेवल पे, डिस्ट्रिक्ट लेवल पे, तो उनसे कांटेक्ट करिए जैसे ही किसी तरह की समस्या आपको आती है, और तुरंत वेटनरी जो डिपार्टमेंट के लोग हैं जो वो एडवाइस करते हैं उसको फॉलो करिए, और किसी की एडवाइस पे जाने की ज़रूरत नहीं है। उन पे भरोसा रखिए, वो अच्छा काम कर रहे हैं और बहुत जल्दी हम इसमें कामयाब होंगे। धन्यवाद। मानवाच्या आरोग्य संवर्धनासाठी पर्यावरण व पशुस्वास्थ्य जपणेही महत्त्वाचे आहे। त्यानुसार वन हेल्थ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून संघटित प्रयत्न व्हावेत। लंपी त्वचा रोगाबाबत लसीकरण व उपचार करतानाच भविष्यात अशा साथी पुन्हा उद्भवू नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व विभागांच्या समन्वयाने सातत्यपूर्ण कार्यक्रम राबवावा, अशी सूचना केंद्रीय पथकाचे सदस्य व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर विजय कुमार तेवतिया यांनी केली आहे। यावेळी पथकाचे सदस्य डॉक्टर रेड्डी, सहाय्यक आयुक्त डॉक्टर लहाणे यांनीही जिल्ह्यातील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी चर्चा करून सद्यस्थिती जाणून घेतली। बैठकीनंतर पथकाने मोजरी येथील गोरक्षण संस्थेत व तिवसा पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट देऊन पाहणी केली। मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत आहे। येथील काटकुंभ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक महोदयांनी तर प्रतापच केला। शालेय वेळात कार्यालयात दारू पिऊन झोपणे, मनमानी वेळेत येऊन विद्यार्थ्यांना न शिकवता बाहेर बसून पेपर वाचण्याचा छंद जोपासणे या नित्यक्रमाने येथील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त झाले आहे। धारणी मुख्यालयापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या काटकुंभ जिल्हा परिषद शाळेत राजनकर नामक शिक्षक हा रोज दारू पिऊन शाळेत येतो।
बाथरूम चालले तिकडे जाऊ बाथरूमचा गाडी काढता हे हे नका करत आहे ना तुम्हाला सवय आहे जास्त चेन लाव बाथरूमला सरकायला काढता येते अशी तक्रार वारंवार गावातील नागरिक व सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी संबंधित अधिकारी गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे गेली तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आता आदिवासी संघटनेचे संदीप तोटे यांनी थेट शिक्षणाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मी आज मेळघाट क्षेत्रामधून शिक्षकाच्या बाबतीत एक तक्रार घेऊन आले की मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा ग्रामीण अध्यक्ष. आज मेळघाटातील शिक्षक काटकुमचं जे फुल दारूच्या नशेत पॅन्टीत मुतणं वरंड्यात लघवी करणं आणि त्याच्यानंतर तो तंबाखू खाणं आणि शाळेवर गार झोपणं दुर्दैवीची गोष्ट आहे. मेळघाट क्षेत्रामध्ये असं शिक्षकाचा हे करत आहे आणि शिक्षक वेळेवर दारू पिऊन फुल नशावर असते आणि लेकरांना काय शिकवायचं. आदिवासी विद्यार्थ्यांचा खूप मोठा नुकसान होत आहे. आज मी CO साहेबांना पत्र दिलं आणि वरगड BEO वरगडला बी जे वरगड साहेबांचं बी हे दिलेलं होतं. आतापर्यंत त्याच्यावर कारवाई नाही झाला. आज मी पूर्णपणे आणि महेश पाटील साहेब गट विकास अधिकारी इतका मोठा अधिकारीला देऊन तरीसुद्धा तो अधिकारी साहेब हे व्हिडिओचा दिशाभूल करून त्यांना वाचवायचा प्रयत्न करत ना त्यांचा मेडिकल करून त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. आज मी CO साहेबांना देऊन अविनाश पांडा साहेबांना प्रत्यक्ष भेटून हे पत्र देण्यात आला आणि तत्काळ यांना वर डिसमिस करून आणि आमच्या मेळघाटचा विद्यार्थ्याला सुशिक्षित शिक्षक द्यावा आणि चांगले शिक्षण देणारा शिक्षक द्यावा असं आम्ही संघटनांच्या मार्फत निवेदन करतो. इतकं बोलून माझं 2 शब्दाला विराम देतो. जय आदिवासी. जर मेळघाटातील शिक्षणाचे असेच हाल झाले तर मोठी समस्या निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. अशी समस्या आणखी काही केंद्रातील जिल्हा परिषद शाळेत आहे. मेरा नाम शिव कुमार अहिरिया। ये काटकुम ग्राम पंचायत के आप सरपंच हो क्या? मेरी मिसेस है सरपंच। अच्छा, आपकी मिसेस है सरपंच। तो ये जो काटकुम के अंदर जो स्कूल के अंदर बच्चों को पढ़ाने में दिक्कत जा रही है, टीचरों का स्टाफ कम रहता है तो इसके बारे में कुछ आपने पंचायत समिति लेवल पे कुछ तकरार वगैरह की थी? लेवल पे BDO साहब भी आकर गए हैं, यहाँ पर देख कर गए हैं। और पीछे जो चौहान सर करके है वो बोले कि तुम्हारा काम नहीं बोले स्कूल में आने के लिए। बोले मैं गाँव के लोगों से बहुत परेशान हूँ बोले, और मैं बदली चाहता हूँ बोले यहाँ से। बोले मेरी बदली हो गई बोले, और बहुत मानसिक त्रास दे रहे हो हमारे को, गाँव वाले को भी। कभी मतलब वो हमारे पे जैसे कि उपकार कर रहा है उस तरह से बात करते, कभी किसी को रिस्पेक्ट नहीं देना, किसी से अच्छी तरह से बात नहीं करना। और आप बच्चों से भी पूछ सकते हैं, आज तक उन्होंने कभी पढ़ा ही नहीं। बोलते कि पढ़ाते नहीं, बस पेपर लेके आ जाता, पेपर पढ़ते रहते बाहर बैठ के। अच्छा अच्छा अच्छा। हाँ, BDO साहब आए तो BDO साहब ने क्या बोला? BDO साहब ने उनको बोला आपको पढ़ाना है, पढ़ाना पड़ेगा, ऐसे बस वो चले गए। बाकी तो कुछ नहीं, पर वो उनका भी कुछ नहीं। हमने लेटर वगैरह उनको भी ये दिए हैं। अभी तक क्यों पिछले 1.5 महीने से यहाँ नहीं है? नहीं, 2 महीने से तुमने इस संदर्भ में BDO को कुछ दिया क्या? 2 महीने से नहीं, 2 महीने BDO सर को अभी तक हमने अभी नहीं दिए। BDO सर को इस बारे में तुम पहले दिए थे। डिपुटेशन में 4 दिन के लिए तो कोई गुरुजी आ रहा है और 4 दिन के लिए दूसरे गुरुजी आ रहे हैं। अच्छा, ऐसे चल रहा है। इसकी वजह से तुम्हारे बच्चों का भविष्य खराब हो रहा है। पिछले 5 साल से हमारे बच्चों को ये ऐसे ही चल रहा है। अच्छा अच्छा अच्छा। येथील शिक्षक आळीपाळीने आपले कर्तव्य पार पाडत आहेत. म्हणजेच 2 हजर तर 4 गायब, व यांना सपोर्ट केंद्रप्रमुखाचा आहे. आता आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून धारणी व चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचा भोंगळ कारभार शासनाच्या समोर आणण्यात येणार आहे. समाजात वावरताना वेगळ्या नजरेने पाहणाऱ्या तृतीय पंथातील शिवानी सुरकारने विदर्भातील पहिली वकील बनण्याचा विक्रम केला आहे. वर्धा जिल्ह्यातील रामनगर येथे जन्म झालेली आदीचा विजय वयाच्या 19 वर्षानंतर शिवानी झाली. समाजाकडून अनेक त्रासाला समोर जाऊन वडिलांच्या प्रेरणेने वकील बनली. देशात इतर समाज घटकांपासून वंचितच राहिलेला तृतीयपंथी हा समाज समजला जातोय.
या तृतीयपंथीयांना राहायला भाड्याने घर मिळत नाही, तर कुठे नोकरी करायला गेले तर लोकांच्या वेगळ्या नजरा, तिरस्कार, अपमानाला त्यांना सामोरं जावं लागतंय. नंतर उपजीविका करण्याकरिता लोकांना पैसे मागण्याचा त्यांच्याकडे पर्यायच नसतो. मात्र याच तृतीयपंथीयांकडून आपल्या नावाचा एकाने विक्रम रचला आहे आणि तो म्हणजे देशातील 3री, राज्यातून 2री तर विदर्भातून पहिली वकील होण्याचा विक्रम वर्धा जिल्ह्यातील रामनगरात राहणारी आधीचा विजय व नंतर झालेली शिवानी सुरकारने केला आहे. शिवानीचा जन्म विजयादशमीला झाला म्हणून त्यावर तिचे नाव आईवडिलांनी विजय ठेवले. माझा जन्म जरी मुलाप्रमाणे झाला तरी सवय ही मात्र मुलीसारखीच होती. बहिणींचे ड्रेस घालणे, लिपस्टिक लावणे, मुलींमध्ये वावरणे अशा सवयी शिवानीला लागल्या होत्या. वयाच्या 19व्या वर्षी आपण तृतीयपंथी असल्याचे शिवानीला कळले. रोजगाराकरिता तिने खाजगी नोकरी केली, मात्र त्यातही नागरिकांच्या वेगळ्या नजरा, तिरस्कार, टिंगल पाहून शिवानीने जॉबच सोडला. वर्धेत BCom नंतर सेवाग्राम येथे MBA शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे अशी वडिलांची शिवानीच्या पाठीवर नेहमीच थाप मिळाल्याने ती आणखी शिक्षण घेण्यास तिने पुढे भरारी मारली. भाऊ वहिनी नागपूर खंडपीठात वकिली शिकत असल्याने त्यांच्या प्रेरणेने शिवानी शेवटी वकील झाली आणि तृतीयपंथी असल्याने जो त्रास आपल्याला सहन करावा लागला त्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न करणार व इतर तृतीयपंथीयांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया विजय उर्फ शिवानी सुरकार यांनी व्यक्त केला आहे. मध्ये जन्म घेतला, मुलाच्या शरीरामध्ये जन्म घेतला आणि माझ्या आईवडिलांनी विजय असं मला नाव दिलं. दसऱ्याच्या दिवशी माझा जन्म झाला, त्यामुळे आय वॉज बोर्न ॲज अ बॉय बट आय डोंट सपोज टू बी मायसेल्फ ॲज अ बॉय. त्यानंतर मी जशी जशी मोठी होत गेले, माझ्यामध्ये पूर्ण मुलीचे हावभाव, मुलींसारखं वागणं, राहणं, मुलींसोबत खेळायला आवडायचं, बोलायला आवडायचं. त्यानंतर माझ्या ताईचे कपडे घालायला आवडायचं, लिपस्टिक लावायला आवडायचं. हे सगळे गुण माझ्या याच्यात आत्मसात ऑटोमॅटिक झाले. आणि त्यानंतर शाळेमध्ये वगैरे एक मी फेमिनाईन टाईपची चाइल्ड होते, म्हणजे थोडी डिफरंट, आणि म्हणायचे की हा बायल्या आहे, हा असा आहे. त्या आधीपासूनच मला म्हणजे क्लासमेट्स वगैरे टोमणे मारायचे. तर मला एक 12वीपर्यंत थोडाफार त्रास सहन करावा लागला. जसं 12वी झालं त्यानंतर मला असं समजायला लागलं की माझ्यासारखे आणखी पण लोक आहेत आणि यांचा एक समुदाय असतो, यांच्या पण काही समस्या असतात आणि यांचं असं एक वेगळं जग असतं. आणि त्यानंतर तृतीयपंथी एक्झॅक्टली काय आहे आणि मी तृतीयपंथी आहे म्हणून मला ही गोष्ट वयाच्या 19व्या-20व्या वर्षी समजली. तरी पण घरी कसं सांगावं, का सांगावं असे बरेचसे प्रश्न माझ्यासमोर होते. आणि हळूहळू का होईना माझ्या घरच्यांनी 1-4 वर्षात मला ॲक्सेप्ट केलं. आणि नंतर माझे पप्पा जे होते, जे स्वर्गवासी, आता 1.5 वर्षा अगोदर ज्यांची डेथ झाली, त्यांनी मला फार सपोर्ट केलं. मेन म्हणजे त्यांनी माझ्या शिक्षणावर फार फोकस केलं. त्यांच्यामुळे मी 12वी झाली. 12वी नंतर BCom केलं. चांगल्या पर्सेंटेजने प्रॉपर BD कॉलेजमधनं आली आणि चांगली नोकरी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर त्यांनी मला LLB करण्याकरिता प्रेरित केलं, कारण माझा मोठा भाऊ लॉयर आहे, माझी सख्खी बहिणीसुद्धा लॉयर आहे, नागपूर हायकोर्टात प्रॅक्टिस करते. तर एक फॅमिली बॅकग्राऊंड जे होतं माझं खूप चांगलं होतं आणि एज्युकेटेड फॅमिलीमधनं मी बिलॉंग करत होती. तर माझ्या वडिलांनी हीच गोष्ट बघितली की एज्युकेशनवर कसा यांच्या जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल. की माझ्या एज्युकेशनबद्दल बोलणार मी. माझं 12वी झालं, त्यामध्ये मला 79% मिळाले होते, त्यामध्ये ओपन मेरिट होते मी. आणि त्यानंतर मी BCom केलं. BCom नंतर मी MBA केलं आणि एक नोकरी शोधायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर एक जसडायल या कंपनीत मी काम केलं साधारण 6 महिने. तर तिथे मला ॲज अ मुलगा म्हणून जावं लागत होतं, बट ते काही मला जमायचं नाही. माझे हावभाव मुलीसारखे होते, माझं रहनसहन मुलीसारखं होतं. तर तिथे पण मला कुठेतरी डिस्क्रिमिनेट केलं, डॉमिनेट केलं. त्यानंतर महिंद्रा फायनान्समध्ये मी काम केलं आणि श्रीराम फायनान्समध्ये. इथे पण थोडा वाईट एक्सपिरियन्स आला मला. आमचा जो स्टिग्मा आहे, ब्लॅक लोगो, तो लोकांच्या मनामध्ये आता पण आहे की कुठेतरी आम्हाला वेगळ्या नजरेने बघतात. त्यानंतर मग माझ्यासारखे आणखी तृतीयपंथी होते आणि त्यांच्या पण बऱ्याचशा समस्या होत्या. तर मी एक समाजसेविकेची भूमिका घेतली आणि यांच्यासाठी यांच्या राईट्सवर आणि हेल्थकेअरवर काम करणं चालू केलं. रितू जुंबडे नावाची माझी गुरुबाई आहे, आमच्या याच्यात बहिणीला गुरुबाई म्हणतात. ती आणि मी मिळून एक आधार संघटना स्थापन केली, आधार संस्था, आणि या लोकांच्या राईट्सवर काम करणं चालू केलं.
त्यानंतर पोटाची भूक भागवण्यासाठी पुन्हा जॉब कसा करायचा, काय करायचं यावर लक्ष देता देता मी लॉसाठी ॲडमिशन घेतली की लॉ बनून एक चांगली वकील बनणार किंवा काही. बट वर्धेमध्ये मला तसं काही वातावरण वाटलं नाही आणि थेट मी इकडलं सगळं सोडसाड करून मी मुंबईला गेले आणि तिथे काही मंथ सरांकडे एका प्रॅक्टिस केली. तर तिथे मला जगून कसं राहायचं याचा अनुभव नेमका मिळाला आणि ती मोठी सिटी असल्यामुळे मला ॲज अ ट्रान्सजेंडर म्हणून मला कुणी डॉमिनेट केलं नाही आणि तिथे वातावरण फार छान होतं. त्यानंतर कोरोना आला, आमचं ऑफिस बंद झालं आणि त्यातल्या त्यातच माझ्या वडिलांची तब्येत फार खराब झाली. मला नाईलाजाने वर्धेला यावं लागलं आणि वर्धेला आल्यानंतर मलासुद्धा कोरोना झाला, माझ्या मम्मीलासुद्धा झाला आणि वडील पण ॲडमिट होते. तर ते 2021 वर्ष आहे आमचं फार बेकार गेलं. त्यानंतर माझ्या वडिलांची डेथ झाली. मलासुद्धा कोरोना झाल्यामुळे जवळपास 9 ते 10 महिने माझ्या शरीरामध्ये अशक्तपणा होता आणि पुढे काय करावं एकदम फ्रस्ट्रेशन वाढून गेलं होतं वडिलांच्या डेथमुळे. आता रिस्पॉन्सिबिलिटी आली होती, माझी म्हातारी आई आहे आणि त्यानंतर पुढे काय करायचं. तर असा प्रवास होता माझा आणि आता लवकरच माझ्या या शिक्षणाचा जो फायदा आहे लॉचा, मी माझ्या तृतीयपंथींच्या कल्याणासाठी आणि गरीब जी जनता आहे त्यांच्या कल्याणासाठी करणार आहे की पोटाची भूक प्रत्येकालाच असते आणि तृतीयपंथांना त्यांच्या घरापासनं समाजापासनं आधी तिरस्कार झालेला असतो त्यांना जागोजागी डिस्क्रिमिनेट केल्यामुळे. तर हे लोक मग मागतात. माझ्यासारखे शिकलेल्या खूप कमी आहे पण बऱ्याचशा आहे ज्या खुलून येत नाही. तर लोकांचं हे जे म्हणणं आहे की हे लोक भीक मागतात हे आधी चुकीचं आहे. यांना आम्ही शगुन म्हणतो. तुम्ही जर भिकाऱ्याला 10 रुपये दिले तुम्ही पाय पडत नाही भिकाऱ्याचे, तुम्ही तृतीयपंथीचेच पाय का पडतात की आमचा हा शगुन असतो. पुरातन काळापासून रामायण महाभारतामध्ये पण आमच्या लोकांचा उल्लेख आहे. श्रीखंडीसारख्याचं एक गाजलेलं नाव आहे आणि जर आपण बघतो म्हटलं तर हे लोक करतात, भूक भागवतात, पण सरकारने असं काही ठोस पाऊल उचललेलं नाही यांच्या रोजगारासाठी. यांना चांगल्या कंपनीमध्ये किंवा कुठे त्यांच्या क्वालिफिकेशननुसार जॉब द्यावं असं एक सरकारने आतापर्यंत पाऊल उचललेलं नाही. मला वाटते एक टाटा स्टील म्हणून कंपनी आहे, त्यांनी एक खूप चांगलं काम केलं आहे की ट्रान्सजेंडर आहे जे 10वी शिकलेले आहे, 12वी शिकलेले आहे, त्यांना ते जॉब देतात. 21 ते 25 हजार सॅलरी देतात आणि त्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करतात. जसं टाटा स्टीलने जे काम केलं आहे तसं प्रत्येक कंपनीने करावं आणि सरकारतर्फे काही जॉब्स आम्हाला रिक्रूट व्हावं. असं छत्तीसगडमध्ये पोलीस भरती झाली, केरळमध्ये 1% आरक्षण मिळालं शिक्षिकेंना. तसंच महाराष्ट्रामध्ये असं काही आतापर्यंत वातावरण नाही आहे. त्याबद्दल मला खंत व्यक्त होते. प्रेरणेचा मेन स्रोत आहे माझे पप्पा शिक्षणावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचे आमच्या. आणि दुसरं म्हणजे माझ्या ज्या नानी गुरु आहे, म्हणजे आपण आजी म्हणतो आपल्या मेन लँग्वेजमध्ये, महामंडलेश्वर श्री लक्ष्मीनारायण त्रिपाठी, उज्जैनमध्ये जो किन्नर आखाडा आहे त्यांच्या प्रमुख आहे आणि त्यांच्या चेला खलीगुरू उर्फ स्मरण त्या माझ्या गुरु आहेत. तर वर्धा जेव्हा सोडलं मी आणि तिकडे मुंबईला गेली तर यांनी मला खूप हेल्प केली आणि आणखी प्रेरित केलं की अशीच शिक आणि अशीच एज्युकेशनमध्ये म्हणा किंवा सोशल सेक्टरमध्ये तू पुढं जा, अशी त्यांनी जास्त मला प्रेरणा दिली. राजकारणात यायची इच्छा आहे, या लोकांसाठी बरंच काही करायचं आहे. तर त्यातच असं फिरता आमचे प्रवीण पेठे म्हणून मार्गदर्शक आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात आणि त्यांनी ही गोष्ट सुप्रियाताई यांच्या कानावर टाकली. तर त्यांनी एक पहिल्यांदा LGBT लोकांसाठी, म्हणजे जे समलैंगिक मुलं मुली आणि तृतीयपंथी असतात त्यांच्या समस्यांसाठी एक सेपरेट सेल केला आहे आणि प्रियाताई पाटील त्याच्या अध्यक्ष आहे. आणि सुप्रियाताई थ्रू आणि प्रवीण पेठे सरांथ्रू मला आज वर्धा जिल्हाध्यक्षपद मिळालं आहे LGBT सेलचं आणि त्या अनुषंगाने मी आता काम करत आहे आणि पुढेच बघूया नक्की जर इलेक्शन वगैरे असेल तर त्यामध्ये माझी उभं राहायची तयारी आहे आणि बघूया आता काय होते. तर भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत महत्त्वपूर्ण सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. लंपी चर्मरोगाचा म्हणजेच LCD प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील 17 जिल्ह्यांमधील एकूण 60 तालुक्यांमध्ये 7 सप्टेंबर 2022 पर्यंत प्राण्यांच्या गोजाती प्रजातीमधील 25 गुरे व म्हशी मरण पावल्याचे कळविण्यात आले आहे. लंपी चर्मरोग म्हणजेच LCD हा जलद गतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे. लंपी चर्मरोग असल्याचे संशयित असलेल्या किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने असंक्रमित क्षेत्रामध्ये अनुसूचित रोगाचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी व कारवाई करण्यासाठी अमरावती महानगरपालिका हद्दीमधील गोपालक, पशुपालक, गोरक्षण संस्था
व दुग्ध व्यावसायिक यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. यामध्ये अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये लंपी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्यांचे निर्मूलन करता येईल आणि गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते ठेवले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण मनाई करण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणतीही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निर्वायासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात येत आहे. गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशीचा कोणताही प्राणी बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच उक्त नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करता येईल. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व गोरक्षण मंदिरे, ट्रस्ट, दुग्धशाला, गोपालन केंद्रे यांना या अधिसूचनेद्वारे प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये लंपी चर्म रोगाबाबत नियंत्रण व उपाययोजना करण्यासंबंधी सूचित करण्यात येत आहे. अशा सूचना अमरावती महानगरपालिका आयुक्तांतर्फे करण्यात येत आहे. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. बडनेरा शहराच्या विविध भागात सध्या माकडांच्या टोळक्यांनी हौदास घातला असून नागरिकांना त्यांनी सडो की पडो करून सोडले आहे. 25 ते 30च्या संख्येत असलेले ह्या माकडांचे टोळके या इमारतीवरून त्या इमारतीवर, या झाडावरून त्या झाडावर बेछूट उड्या मारून उपद्रव माजवित आहेत. तसेच नागरिकांच्या इमारतीवर असलेल्या वाळत घातलेल्या खाद्यपदार्थांची नासाडी करीत असून परसबागेत लावलेल्या झाड, फुलांचे व फळांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला तर ते सरळ अंगावर धाव घेतात. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कुत्रे या माकडांच्या अंगावर भुंकले तर ही माकडे कुत्र्यांच्या अंगावर धावून त्यांच्यावरही हमला करीत असल्याचे व्हिडिओ चित्रण आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केले आहे. तर पाहूया बडनेरा शहरातील या उपद्रवी माकडांच्या मरकट लीला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती व महानगरपालिका अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी एकदिवसीय साफसफाई अभियान राबविण्यात आले. भारत सरकार युवा कार्यक्रम व खेड मंत्रालय यांच्या आयोजित स्वच्छता ॲक्शन प्लॅन अंतर्गत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती व महानगरपालिका अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था प्रवेशद्वार ते नवसारी चौक दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छ भारत, स्वच्छ भारत, जन जन ने ये जान लिया है.
या अभियानाला शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था संचालिका प्राध्यापक अंजली देशमुख, मनपा उपायुक्त डॉक्टर सीमा नेताम, उच्च व तंत्रशिक्षण विभाग सहसंचालक प्राध्यापक केशव तुपे, राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संचालक डॉक्टर राजेश बुरंगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. या अभियानात नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मिलिंद काळे व मुक्ता महल्ले व विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित काळेसह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार नवनीत राणा यांनी बेलोरा विमानतळ या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिशानिर्देश केलेत. मागील बैठकीत विमानतळाच्या विकास कामाकरिता धावपातळी तसेच इमारत व इतर विकासात्मक बाबीकरिता एकूण 75 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यापैकी 52 कोटी रुपये सध्या मंजूर करण्यात आले आहे. त्या संदर्भातली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये तात्काळ विमानतळाचा विकासाचे काम पूर्णत्वास आणावे असे दिशानिर्देश सुद्धा देण्यात आले. खासदार नवनीत राणा यांनी संपूर्ण विमानतळाची पाहणी केली. बेलोरा विमानतळ ज्याला आपण म्हणतो एअरपोर्टच्या ठिकाणी रनवेला आपण उभे आहोत आणि हे स्वप्नासारखं माझं प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यांना सांगते की जे फॉलोअप आपण करतो आहे आणि मार्चमध्ये मंत्री महोदयाने सुद्धा अनाउन्स केले की 73 करोड रुपीज की 72 करोड रुपीज 72 करोड रुपीज त्यांनी पार्लमेंटच्या सेशनमध्ये घोषणा केली होती. कारण हा एअरपोर्ट असे परिस्थितीमध्ये आला होता की एअरपोर्ट होईन की नाही होईन या डाऊटपर्यंत आलेला होता. पण मंत्री महोदयाने आपल्याला फंड देऊन हा रनवे सुद्धा अटकलेला होता त्या पैशामुळे. तर आता रनवेचं पूर्ण काम प्रोसिजर झालेली आहे आणि येणारे 12 डिसेंबरपर्यंत रनवे पूर्ण कम्प्लीट होईल विथ नाईट व्हिजन. राईट की नाईट व्हिजन त्याच्यानंतर होईल. पण जे टर्मिनलचं काम आहे, एटीसीची बिल्डिंगचं काम आहे, तो ऍक्च्युली पहिले टेंडरिंग झाली होती आणि त्या हिशोबाने आता परत रिटेंडरिंग झालेली आहे. तर पुढच्या महिन्यापर्यंत त्याच्या वर्क ऑर्डर हातात भेटल्यानंतर आम्ही प्रयत्न करणार आहे की 2023 पर्यंत हा एअरपोर्ट सुरू झाला पाहिजे. पण त्याची लिमिटेशन 15 मंथची राहणार आहे. पण आम्ही सगळे मिळून डिपार्टमेंटचे लोक, आमचे कपूर साहेब, आमचे डिप्टी सीएम साहेब ज्यांचं खूप मनापासून इच्छा आहे की अमरावतीचा विकास यावेळेस बेलोरा विमानतळाच्या प्रशासनातर्फे बेलोरा विमानतळाचे कार्यकारी अभियंता राम कुर्जेकर तसेच व्यवस्थापक गौरव उपशाम हे प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार कार्यालयाचे सचिव उमेश ढोणे तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे कार्याध्यक्ष अजय जयस्वाल, मंगेश चव्हाण, अमोल मिल्के, सुधा तिवारी, प्रीती देशपांडे, सोनू रुंगटा, पंकज शर्मा, खुशाल गोंडाने, संजय मुंडेत, विलास वाडेकर उपस्थित होते. संतोषीनगर येथील हनुमान मंदिर परिसरात श्री शिव महापुराण अमृतमय कथेचे आयोजन करण्यात आले. वृंदावन येथील परमपूज्य आनंदजी महाराज यांच्या मधुर वाणीतून प्रवचन सादर करण्यात आले. यदि आपने शिव जी की कथा को, शिव महापुराण की कथा को सुन लिया है, शिव जी के गण कहते हैं कि जो शिव महापुराण की कथा सुन लेता है वो शिव के पद का अधिकारी यानी स्वयं साक्षात शिव स्वरूप ही हो जाता है. देवराजम समावोच विमाने परम वृद्धते उपवेश तदा दूता कई सका. इस तरह से डरा धमका करके यमदूतों को डराया धमकाया. यमदूत और भगवान शिव के गणों के साथ जब जोड़कर झगड़ा होने लग गया, यमराज ने भीतर बैठे बैठे आवाज सुनी, मेरे यहाँ ये कोलाहल कैसे हो रहा है. निकल करके बाहर आए. जैसे यमराज ने शिव जी के गणों को देखा तो देख करके सारी बंद करके बैठाया और दिव्य पूजा किया गणों की. और पूजा प्रार्थना करने के बाद विमान में बैठाए और दिव्य रूप वो पापी पापात्मा ब्राह्मण दिव्य रूप धारण करके सीधे स्वर्ग में पहुंच गया. बोलो शंकर भगवान की जय हो. स्वर्ग में जाकर के बहुत दिन तक रहा और उसके बाद सीधे शिवलोक की उसको प्राप्ति हो गई. तो
पापी से पापी व्यक्ति भी भगवान श्री शिव की कथा को सुन करके येथील हनुमान मंदिर परिसरातून भव्य कलश यात्रा काढून या यात्रेत शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. ही कलश यात्रा संतोषीनगर परिसरासह अनेक परिसरातून भ्रमण करण्यात आली. आयोजित महापुराण अमृतमय कथेचा समारोप महाप्रसादाचा करण्यात येणार असून या परिसरात 30 नोव्हेंबरला दुपारी 1 ते 6 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील 1896 मधील 120 वर्ष जुनी ऐतिहासिक ब्रिटिशकालीन सज्जा म्हणजेच आजची आपली चावडी तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी ISO 9001-2015 नामांकन 2022-2023 उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते चावडी चौक येथे संपन्न झाला. आडोळ वगैरे त्याचं हे गाव बनलेलं आहे. खेल बाबूजी म्हणजे अंजनगाव मॅडम याचं स्ट्रक्चर साधारणतः असं होतं आधीच. हे जे आहे ढाबामाळीचं होते जुन्या काळात. साधारणतः याचा आतापर्यंतचा खर्च 12 लाखाच्या आसपास. लोकवर्गणी आणि मंडल अधिकारी तलाक यांनी आपला स्वतःचा जो अनुदान वाटपातला 5% पैसे असतील ते जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज ब्रिटिशकालीन वस्तूचे उद्घाटन केले. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, अंजनगाव सुर्जी तहसीलदार अभिजित जगताप, दर्यापूर तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख, ISO संचालक विनोद कोल्हे, नायब तहसीलदार विजय भगत, नायब तहसीलदार रवींद्र काडे, मंडळ अधिकारी राजकुमार गवई, मंडळ अधिकारी गजानन पिंपळकर, मंडळ अधिकारी विनोद अढऊ तसेच परिसरातील महिला पुरुष तलाठी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपली चावडी तहसील कार्यालय ISO नामांकन 2022-2023 प्रमाणपत्र प्रभामंगलम येथे बहाल करण्यात आले. या प्रसंगी अंजनगाव दर्यापूर तालुक्यातील महसूल कर्मचारी उपस्थित होते. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT चॅनल 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.